साठी इथं ओलं खोबरं घेतले, एक लसूण गड्डा घेतलेला आहे, ओली मिरची घेतले, जिरट थोडेसे घेतलेत आणि टमॅटो टाकलेला आहे. इथं कांदा चिरून घेतलेला आहे आणि ही आहे मटकी मोड आलेली, त्याला फोडणी मस्तपैकी देणार आहे. आणि इथं कढीसाठी दही काढून ठेवलेला आहे, कालचा आहे, हे आलूचा आहे. तर संध्याकाळची अशी सुरुवात झालेली आहे. कुकर लावलेला आहे, बत्ती झालेली आहे आणि आता लावत आहे कुकरला. भात लावलेला आहे आणि काल थोडंसं खीर आणि हे ते हेवी जास्त झालं, त्यामुळं मटकी आणि नुसतं कढी जरा थंड म्हणून सिटीला उन्हाळ्यासारखं हे झालेल्या फोड्या उठलेल्या आहेत. मग थोडंसं थंड म्हटल्यावर जरा कढी पण करणार आहे. आणि तर आजच्या दिवसात संध्याकाळची अशी सुरुवात झालेली आहे. सिद्धेश जिमला गेलेला आहे. लसूण, ओली मिरची, जिरे आणि बेसन, दही हे सगळं स्मॅश करून टाकलेलं आहे. थोडंसं बारीक मिरची झालेली नाही तशी राहिली. आणि फोडणी देताना तेलामध्ये मोहरी, हिंग थोडासा टाकलेला आहे आणि मस्त असं पाणी थोडंसं वाढवून 1 ग्लास दही होतं, त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि वरून मीठ टाकलेलं आहे. आता ही चांगली उकळी येईपर्यंत अशी ठेवणार आहे मोठ्या फ्लेमवर. आणि ही आहे आपली कढी अशी छान. आता एक 5 मिनटं बारीक गॅसवर ठेवणार आहे, जेणेकरून बेसन आपण त्याच्यामध्ये बेसन पण कमी टाकायचं आहे, 1 चमचाच टाकायचा आहे, टेबलस्पून बेसन, 1 चमचा दही, 1 ग्लास मीठ, 1 चमचा जिरे, अर्धा टेबलस्पून, पुन्हा लसूण 6 पाकळ्या, 6 मिरच्या घेतलेल्या आहेत थोडंसं तिखट होण्यासाठी आणि हळद टाकलेली आहे आणि चांगलं दह्यामध्येच फेटून बारीक करून घेतलेला आहे. मिक्सरला लावलेला आहे आणि पहिलंच बारीक होण्यासाठी लसूण पाकळी, मिरची, जिरे पहिलं बारीक करून घ्यायचं आणि त्यामध्ये मग पुन्हा दही टाकायचं, परत दही टाकायचं, दही टाकून मग त्याच्यात बेसन वगैरे टाकून हे करायचं आहे, हलवायचं आहे ह्याच्यामध्ये मिक्सरला. नाहीतर घुसळायचं ताक वगैरे असेल तरीसुद्धा तसं पण घुसळून घेऊ शकता. आणि अशी फोडणी झालेली आहे. आता उकळी यायला 5 मिनटं ठेवणार आहे. आणि इकडं उसळ, जी मटकीची उसळ, हा कट आलेला आहे मस्त आपल्या कोल्हापुरी चटणीचा. आणि उसळ आलं लसूण पेस्ट करून घातलेला आहे, टमॅटो पेस्ट घातलेली आहे, एकत्र केलेली आहे पेस्ट, कांदा फोडणीत टाकलेला आहे, चांगला भाजून घेतलेला आहे. आणि व्हिडिओ करायचा राहिला, त्यामध्ये करायची इच्छा झाल्यावर ते बाकीचं काही लक्षात आलं नाही. आता म्हटलं तुमच्याबरोबर असं दाखवूया म्हणून आता म्हटलं दाखवून घेते तुमच्याबरोबर व्हिडिओ करून. आणि असं मस्त आता मटकी मटकी मोड आलेली मटकी आहे, जी भिजत घातली होती. आणि ही आहे असं मिडियम फ्लेमवर शिजत राहील आता मटकी. आणि चटणी, मीठ वरून टाकलेलं आहे, चटणी हळद फोडणीत टाकलेली आहे, आलं लसूण पेस्ट, कांदा हे तेलात परतून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हळद आणि चटणी टाकलेली आहे. त्यानंतर मटकी चांगली स्मॅश ह्याच्यामध्ये हलवलेली आहे ग्रेव्हीमध्ये. आणि तेल सुटल्यानंतर मग पुन्हा पाणी टाकलेलं आहे, जितकं आपल्याला हवं असेल तेवढं पाणी. आणि मटकी जी आहे ही 1 ग्लास मटकी आहे, पाव किलो मटकी आहे. आणि ओलं खोबरं पण टाकलेलं आहे ग्रेव्हीमध्ये. आणि टमॅटो 1 आणि ओलं खोबऱ्याची वाटी 1 असं. कढी उकळत आलेली आहे. मग आंबट वास असा येत आहे. आणि कढीपत्ता, त्याच्यात तिखट, आंबट, मीठ, नमक, खारट असं, हिंग. हे बारीक फ्लेमवर उकळी येत आल्यासारखं झालं की बारीक फ्लेमवर 5 मिनटं
झणझणीत अशी कढी तयार आपली होणार आहे. तर चला आता थोडा वेळ बसणार आहे. भाकरी तेवढ्या राहिलेल्या आहेत करायच्या आणि भाकरी मग करून घेते. चलो. मस्त अशी तयार झालेली आहे, अशी छान. आणि तेल सुटलेलं आहे कढीला, कारण हे दही घरचं असल्यामुळं असं छान कढी तयार झालेली आहे. मस्त असं असणार, बघूया. वाव, मस्तच. आहा आहा, मस्त तवंग आलेला आहे मटकीला. तर थोड्या वेळानं भाकरी तवंग आलेला आहे आणि आता भाकरी थोड्या वेळ रेस्ट. चल. ही पहा आमच्या बाळाचे डोळे आज कसे सुजलेले आहेत. जरा आहे मी मला उन्हात वगैरे वापरण्यासाठी, तर बाहेर गेल्यावर असं मस्त पिवळ्या कलरमध्ये सगळं दिसतं, त्यामुळं डोळ्यावर प्रकाश असा पडत नाही, एकदम हाय आणि बरं वाटतं, म्हणजे डोळ्याला शांतता. आणि खरंच उन्हात जाताना छत्री आणि गॉगल असणं, फार स्कार्फ बांधायचा. छान दिसत आहे गॉगल, मस्त. खूप पुरातन असणारं मंदिर अचानक पाणी नदीचं कमी झाल्यामुळं उघडकीस आलं होतं आणि महादेव मंदिर बघण्यासाठी आम्ही पोचलो, सिद्धीचे पप्पा आणि मी. आणि छान असं पाहून इतकं वेगळं वाटलं ना, कारण हे मंदिर पाण्याखालीच असतं. आणि इथं बघा प्रत्येक ठिकाणी, म्हणजे छोट्या छोट्या देवळीतसुद्धा हे आहे, पिंडी आहे. इथं विठ्ठल रुक्मिणीची दगडाची मूर्ती आहे लहान. आणि त्या वेळेला कसं पटकन असं सुचलं नाही शूट करायचं. आता ह्या सगळ्या पिंड्याच आहेत, ह्याच्या पण देवळीत आलेल्या लहान लहान 2 पिंड्या आहेत. आणि खाली हे पाषाण आहे मस्त. आणि खाली ही पिंडी आहे जी पाण्याखालीच असते, हे नेहमी मंदिर. आणि पाणी नदीचं खूप प्रमाणात कमी, म्हणजे ह्यावर्षी पाऊसच नसल्यामुळं कमी झालं होतं पाणी नदीचं. आणि हे मंदिर जे आहे ते बाहेर उघडकीस आलं होतं, त्यामुळं पाहायला इतकं सुंदर असं मनमोहक आणि दगडाचं मंदिर आहे. मला पण फोटो काढायचा सगळ्याचा. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. सबस्क्राईब करायला विसरू नका. टेक केअर, काळजी घ्या. आवडल्यास लाईक, शेअर आणि कॉमेंट करा. टेक केअर, बाय बाय.